मित्रांनो नमस्कार. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच राज्यांमध्ये निवडणुकीचे कामकाज संपले आहे, तर काही राज्यांमध्ये आता सुरू झाले आहे. प्रामुख्याने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ईडीसी हा महत्वपूर्ण मुद्दा उपस्थित होत असतो. तर त्याबद्दल आज आपल्याला बघायचं आहे. ईडीसी म्हणजेच इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट. मतदानाच्या ड्युटीमुळे त्यांच्या स्वतःच्या गावात किंवा शहरात किंवा विधानसभा क्षेत्रात मतदान ड्युटीमुळे प्रत्यक्ष हजर राहून तेथे मतदान करता येत नाही. मग ते मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ते जिथे ड्युटीवर हजर असतील त्याच मतदान केंद्रावर मतदान करता यावे यासाठी त्यांना गव्हर्नमेंटने इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट देऊन मतदान करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली असते. म्हणूनच त्यांच्याकडे हे सर्टिफिकेट आहे. त्यांना ईडीसी वोटर्स असे म्हणतात. ठीक आहे, आता तुमचं ईडीसी म्हणजे काय याबाबत क्लिअर झालंच. मित्रांनो, या समोर दिसणाऱ्या चार्ट मध्ये आपण लोकसभेचे दर 2 तासांनी टक्केवारी काढणार आहोत. त्याची माहिती आपण घेऊया आणि त्यासोबतच ईडीसी मतदारांची देखील टक्केवारी आपण काढणार आहोत. समजा तुम्हाला एखाद्या गावातील मतदान केंद्र दिले, त्या ठिकाणी पुरुष 600 आणि स्त्रिया 400 असे एकूण 1000 मतदार यादीनुसार आहे. आणि त्यात आता आपले ईडीसी इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट असलेले मतदार 3 पुरुष आणि 2 स्त्रिया असे एकूण 5 झाले आहेत. आता आपण असे समजूया की मतदान सुरू झाल्यानंतर 7 ते 9 या वेळेमध्ये सुमारे 20 लोकांचे मतदान झाले आहे. आता झालेले 20 गुणिला 100% भागीला एकूण पुरुष 600 बरोबर पुरुषांची टक्केवारी 3.33 अशी येते. आणि आता 7 ते 9 या वेळेत 10 स्त्रिया 7 ते 9 या वेळेत मतदानासाठी आल्या. म्हणून 10 स्त्रिया गुणिले 100% भागीला एकूण 400 स्त्रिया बरोबर 2.5 अशी टक्केवारी येते. आता एकूण पुरुष 20 आणि स्त्रिया 10 असं एकूण 7 ते 9 या वेळेत 30 लोकांचे मतदान झाले आहे. म्हणून 30 गुणिला 100 भागीला एकूण स्त्री पुरुष 1000 आहेत, म्हणून भागीला 1000 बरोबर 3%. मित्रांनो, 9 ते 11 या वेळेत देखील 30 पुरुष आणि 40 स्त्रिया अशा एकूण 70 लोकांचे मतदान झालेले आहे. अगदी त्याच पद्धतीने ही टक्केवारी देखील काढायची आहे. परंतु 11 ते 1 या 2 तासांमध्ये या दरम्यान काही 3 पुरुष ईडीसी धारक आणि 2 स्त्रिया ईडीसी धारक यांनी मतदान केलेले आहे. तरी बघूया त्यांची टक्केवारी काढण्याची पद्धत. 11 ते 1 या वेळे दरम्यानच्या आकडेवारीवरून असे निदर्शनास येते की 97 पुरुषांनी मतदार यादीनुसार मतदान केले असून लाल अक्षरात दिसणारे 3 पुरुष यांनी ईडीसीच्या माध्यमाने मतदान केलेले आहे. म्हणजेच 11 ते 1 या वेळेत 97 पुरुषांनी मतदार यादीनुसार व 3 ईडीसी द्वारे अशी 100 पुरुषांनी 11 ते 1 या वेळेत मतदान केलेले आहे. तर या ठिकाणी टक्केवारी काढताना 97 अधिक 3 अशी 100 पुरुषांनी 11 ते 1 या वेळेत मतदान केल्यामुळे त्यांची टक्केवारी देखील काढणे क्रमप्राप्त ठरते. म्हणून झालेले 100 पुरुष गुणिला 100% भागीला 600, कारण एकूण 600 पुरुष आहेत. बऱ्याचदा असे कन्फ्युजन समोर येत आहे की एकूण पुरुषांच्या म्हणजे ईडीसीचे एकूण पुरुषांमध्ये ईडीसीचे पण ऍड करावे का? म्हणजे गावातील एकूण मतदार 600 पुरुष अधिक 3 ईडीसीचे असे एकूण 603 एकत्रित करून अशा एकत्रित संख्येला भाग देऊन टक्केवारी काढावी का? पण मित्रांनो, त्या गाव वार्डाचा एकूण मतदारसंख्येत ईडीसी ऍड केल्यास त्या गावाच्या मूळ टक्केवारीत वास्तव टक्केवारी समोर येणार नाही. उदाहरणादाखल सांगतो. समजा एखाद्या केंद्रात 50 मतदार असून 50च्या 50 लोकांनी मतदान केल्यास 100% मतदान होईल. ईडीसीच्या द्वारे मतदान केलेल्या 5 लोकांची संख्या त्यात ऍड करून म्हणजे मूळ मतदार 50 अधिक ईडीसी 5 55 असे केल्यास 100%पेक्षा अधिक मतदानाची टक्केवारी दिसते. म्हणून एकूण मतदारात ईडीसी ऍड करू नये. चला तर आधी आपण आपल्या चार्ट मधील टक्केवारी त्यानुसार काढूया.
आणि कृपया समजले नसल्यास परत पुन्हा व्हिडिओ रिवाइंड करून परत पुन्हा एकदा ऐका. आता काढूयात पुरुषांची टक्केवारी ईडीसी सह. 97 पुरुष मतदार यादीनुसार व 3 ईडीसीच्या द्वारे मतदान केलेल्यांची संख्या एकूण 100. म्हणून 100 11 ते 1 या वेळेत मतदान केलेल्या मतदारांची संख्या गुणिला 100% भागीला एकूण केंद्रातील मतदार 600. 11 ते 1 या वेळेत एकूण 16.66 पुरुषांचे मतदान झाले. अगदी त्याच पद्धतीने स्त्रियांचा देखील मतदानाची टक्केवारी काढायची आहे. एकूण स्त्रिया 58 मतदार यादीप्रमाणे 2 ईडीसी द्वारे असे एकूण 60 स्त्रियांनी 11 ते 1 या दरम्यान मतदान केलं आहे. म्हणून या 60 गुणिला 100 भागीला गावातील मूळ एकूण स्त्रिया मतदार 400 यांचा भाग देऊन म्हणजे 15% मतदान 11 ते 3 या वेळेत झाले. याच पद्धतीने त्यांची एकूणात करायची आहे. म्हणजे 97 अधिक 58 असे 155 मतदार यादीतील स्त्री पुरुषांनी 11 ते 1 या वेळेत मतदान केले. त्याच वेळेत 5 ईडीसी मतदारांनी मतदान केले. असे एकूण 160 मतदारांनी मतदान केले. म्हणून टक्केवारी काढताना 160 गुणिला 100 भागीला आता गावातील एकूण स्त्री पुरुषांचे मतदारांची संख्या ही 1000 आहे. 600 अधिक 400 स्त्रिया म्हणजेच 1000 आहे. तर म्हणून त्या संख्येला 1000 भागायचं आहे. बऱ्याचदा एकूण मतदारांच्या संख्येत ईडीसी संख्या ऍड केली जाते. तर तसे न करता म्हणजेच 1005 न करता फक्त गावातील असलेल्या एकूण मतदार 1000 त्याच संख्येवर भागाकार केला पाहिजे. म्हणून गावातील 97 पुरुष अधिक 58 स्त्रिया मतदार यादीनुसार आणि 3 पुरुष ईडीसी द्वारे आणि 2 स्त्रिया ईडीसी द्वारे असे 5 म्हणजे 155 अधिक 5 बरोबर 160 मतदार यांनी 11 ते 1 मतदान केले. म्हणून 160 गुणिला 100 भागीला गावातील एकूण वोटर्स 1000 बरोबर 16% मतदान हे झाले. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही टक्केवारी काढली. बघा, त्याच पद्धतीने तुम्ही देखील या पद्धतीने ताळमेळ बघायचा आहे. आपण टक्केवारी करून बघायची. खाली एकूणात दिलेली आहे. एकूण गावातील 497 पुरुष आणि 298 स्त्रिया या मतदार यादीतील संख्येनुसार मतदान यादीनुसार त्यांनी मतदान केले आहे. 497 पुरुष आणि 298 स्त्रिया या मतदार यादीतील स्त्री पुरुषांनी मतदान केले. त्यात 3 पुरुष ईडीसी द्वारे आणि 2 स्त्रिया ईडीसी द्वारे असे 5 म्हणजे एकूण 795 स्त्री पुरुषांनी अधिक 5 ईडीसी द्वारे मतदान केलेल्या स्त्री पुरुषांनी म्हणजेच टोटल 800 मतदारांची टक्केवारी काढताना गुणिले 100 भागिले गावातील टोटल मतदारांची संख्या 1000 बरोबर 80% मतदान झाले. मित्र, अशा पद्धतीने आपण टक्केवारी कशी काढायची ते बघितलं. धन्यवाद.